हॅलो स्टुडंट्स, वेलकम. चला टॉपिक कंटिन्यू करू. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठे थांबलो होतो. आपला टॉपिक सुरू होता युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. त्यामध्ये मी तुम्हाला 3 युजेस सांगितले होते डायमेन्शनल ॲनालिसिसचे. त्यापैकी जो पहिला यूज आहे तो यूज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला. कोणता होता पहिला यूज? टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. हा जो पहिला यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो आपण स्टडी केलेला आहे. आणि कशा प्रकारे एखादं फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे का नाही ते आपण फाइंड आउट करतो बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, तो टॉपिक आपला झाला आहे. हा पहिला यूज आपला झालेला आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे सेकंड यूज आणि थर्ड यूज. तर सर्वात आधी सेकंड यूजवर येऊ आपण. डायमेन्शनल ॲनालिसिसचा म्हणजे डायमेन्शन्सचा यूज काय? सेकंड अप्लिकेशन म्हणा किंवा द सेकंड यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस इज टू डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. रिलेटेड फिजिकल क्वांटिटीजच्या मधातलं रिलेशन डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर ह्या फिजिकल क्वांटिटीज एकमेकाशी रिलेट आहेत. ओके, ह्या फिजिकल क्वांटिटीज एकमेकाशी रिलेट आहेत. नेमके ते कशा प्रकारे किंवा कोणत्या इक्वेशननी एकमेकांसोबत रिलेट आहेत, म्हणजेच त्या फिजिकल क्वांटिटीज मिळून तयार झालेला एक फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण फाइंड आउट करू शकतो. तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकतो. ते रिलेशन आपण डिराईव्ह करू शकतो बाय युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. ओके, बघा मग केअरफुली आपण वन बाय वन जाऊ. एकदम इझी आहे. जसं लास्ट या आधीच्या लेक्चरमधला जो यूज होता तो एकदम इझी होता, तसाच हा पण एकदम इझी आहे. तर हा जो यूज आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा तो आपण एका एक्झाम्पलवरनं समजून घेऊ. म्हणजे एक रिलेशन आहे, काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ते एकमेकांसोबत रिलेट आहेत. आता ते रिलेशन नेमकं कसं आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग डायमेन्शन्स. बघा क्वेश्चन काय तर क्वेश्चन आहे, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ पेंडुलम एल अँड द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. बघा क्वेश्चन काय, लक्षात द्या केअरफुली. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आता हे वर्ड तुम्ही ऐकलेलं नाही आहे, अजून आपल्या या टॉपिकवर आपण आलेलं नाही आहे. सिंपल पेंडुलम काय आहे, टाइम पिरियड, ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या नवीन आहेत, परंतु समजून घ्या, एकदम इझी आहे. टाइम पिरियड म्हणजे काय, एखादा टाइम लागतो किती, टाइम पिरियड. ओके, नेमका टाइम किती लागतो त्याला आपण सिंपल म्हणू टाइम पिरियड. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, एक वर्ड आहे टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला म्हटलं जातं टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, त्यालाच म्हणू आपण, तो आहे टाइम पिरियड म्हणजेच कॅपिटल टी. ओके, कशाचा? सिंपल पेंडुलमचा. सिंपल पेंडुलम काय आहे, तर पेंडुलम हा तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. तुम्ही जे आपले वॉच असतात, जे भिंतीवर लटकवलेला वॉच असतात, त्यामध्ये जो एक खालच्या बाजूला असा एक हे असतो, स्प्रिंग सारखा हे असतो, असा एक तो काय करतो, ऑसिलेट होतो. त्याला म्हटलं जातं पेंडुलम. तो काय आहे, पेंडुलम. दॅट इज सिंपल पेंडुलम. त्याला काय म्हणतो आपण, सिंपल पेंडुलम. बघितलेला आहे तुम्ही वॉचेसमध्ये, तो आहे सिंपल पेंडुलम. सिंपल मग पहा, मग हा काय म्हणतो, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ पेंडुलम. बघा काय सांगतोय, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा डिपेंड आहे कशावर, लेंथवर. ही जी आहे प्रोपोर्शनॅलिटी साइन, म्हणजेच टाइम पिरियड इज डिपेंड ऑन लेंथ अँड acceleration due to gravity and acceleration due to gravity small g, acceleration due to gravity small g. ओके, हा टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम म्हणजे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड हा त्या सिंपल पेंडुलमच्या लेंथवर आणि त्या वेळेला त्या पोझिशनवर असणाऱ्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ओके, टी इज डिपेंडिंग ऑन एल अँड जी. ओके, इथपर्यंत आलो. देन युजिंग डायमेन्शनल अनालिसिस ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. मग या डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून आता आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे कशासाठी, टी साठी. तर ते आता आपण फाइंड आउट करू. बघा क्वेश्चन समजला तुम्हाला काय आहे, तर एकदम इझी आहे हे क्वेश्चन. क्वेश्चन काय सांगतो, द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम अँड द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पहा आता वन बाय वन आपण जाऊ. सर्वात आधी तर गिवन काय दिलेलं आहे पहा, द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज, सपोज करा कॅपिटल टी, इज कॅपिटल टी. ओके, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज कॅपिटल टी. ओके, टी. मग हा कशावर डिपेंड आहे, तर हा डिपेंड आहे, इट इज डिपेंडिंग ऑन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी.
इट इज डिपेंडिंग ऑन लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. बघा मी इक्वेशन कसं लिहिलं, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डिपेंड्स ऑन लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. हे जे इथं साईन दिसून राहिला तुम्हाला, हा जो साईन दिसून राहिला अल्फा, हा जो साईन दिसत आहे हा आहे प्रोपोर्शनॅलिटी साईन. ठीक आहे, प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, डिपेंडंट. कसा डिपेंडंट आहे, पूर्णपणे अवलंबून आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे की इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर इथं आपल्याला काय सांगितलं आहे, हा डिपेंड आहे म्हणतो. हा कसा आहे, डिपेंड आहे. म्हणजेच कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशावर, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी वर. ओके, ठीक आहे. इथे एक लिहून ठेवू आपण आणखी, वेअर L is equals to length of simple pendulum length of simple pendulum and G is equals to acceleration due to gravity. ओके, ठीक आहे. आता याच्या समोर जो पहा, मग हे इक्वेशन तुमच्याकडे आलं, T is directly proportional to L अँड G. मग ज्या वेळेला प्रोपोर्शनॅलिटी साईन असते तर त्यावेळेला आपण तिथं नेहमी एक कॉन्स्टंट यूज करत असतो, ज्याला म्हटलं जातं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजे हे साईन रिमूव्ह करून तिथं आपण एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहितो. फॉर एक्झाम्पल इथं आपण लिहू, देअरफॉर T इज इक्वल्स टू K, स्मॉल k आहे सपोज, T इज इक्वल्स टू K इंटू L इंटू G. T इज इक्वल्स टू K इंटू L इंटू G. ओके, इन्स्टेड ऑफ प्रोपोर्शनॅलिटी साइन हियर वी यूज द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि सध्या एल ची पॉवर किती आहे आपल्याला माहिती आहे का, एल स्क्वेअर आहे की एल क्यूब आहे की एल ची -1 आहे, जी ची पॉवर -2 आहे की जी ची पॉवर 2 आहे, हे सध्या आपल्याला माहिती आहे का, नाही आहे. म्हणून सपोज करा एल पॉवर ए आणि जी पॉवर बी, हे इक्वेशन आपल्याकडे आहे. ओके, एल पॉवर ए अँड जी पॉवर बी, हे इक्वेशन आपल्याकडे आहे. ओके, ठीक आहे. तर आता याच्या समोर आपल्याला जायचं आहे. बघा मग काय करायचं आहे आता आपल्याला समोर याच्या, तर यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. कशाचं, टाइम पिरियडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. मग इथं आपल्याला एल ची पॉवर ए आणि जी ची पॉवर बी आहे, एल ची पॉवर ए आणि जी ची पॉवर बी आहे. तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढल्या आणि त्या व्हॅल्यूज इथं टाकल्या. इथं टाकल्यानंतर आपल्याला काय मिळून जाईल, त्याचं रिलेशन मिळेल. आणि मग तुम्ही म्हणसाल हा जो के आहे, हा केचं काय करायचं, तर आधीच सांगितलं के इज अ कॉन्स्टंट. के काय आहे, कॉन्स्टंट आहे, विच इज डायमेन्शनलेस. तो कसा आहे, डायमेन्शनलेस आहे. मग पहा आता किती इझी आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. आता हे सर्व सॉल्व आपण कशाचा यूज करून करणार आहे, डायमेन्शनचा. म्हणून हे जे इक्वेशन 1 तुमच्याकडे आहे, यावरनं यामध्ये ज्या टर्म्स आहेत, आता किती टर्म्स आहेत इथं, 1 2 आणि ही एक, म्हणजेच ऍक्च्युअल मध्ये ही एक टर्म आणि ही कंप्लीट एक टर्म, परंतु यामधला के काढून टाका, म्हणजे ही एक टर्म आणि ही एक टर्म, ह्या 2 टर्म्स तुमच्याकडे आहेत. आता काय फाइंड आउट करायचं आहे, याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करा आणि ते डायमेन्शन्स त्यामध्ये पुट करा. बघा लक्ष द्या, 1 बाय 1 आपण काय काढू, डायमेन्शन काढू. सर्वात आधी आपण लिहू डायमेन्शन ऑफ टाइम. डायमेन्शन ऑफ टाइमची डायमेन्शन LM. काय आहे टाइमची डायमेन्शन, टाइमचं युनिट काय असतं, सेकंद. मग टाइमची डायमेन्शन काय आहे, 0 0 1, ही झाली टाइमची डायमेन्शन. त्यानंतर इथं आहे लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. सर्वात आधी सर्वांच्या आपण डायमेन्शन्स लिहून घेऊ. डायमेन्शन ऑफ लेंथ आणि इथं काय येईल, डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच काय, जी. ठीक आहे, ओके. तर आता पहा डायमेन्शन ऑफ लेंथ सर्वात आधी LMT. लेंथची डायमेन्शन काय, 1 0 0. लेंथचं युनिट काय आहे, मीटर. ओके, डायमेन्शन. आणि हा इथं L नाही फक्त, तर L ची पॉवर आहे A, म्हणजे याची काय होऊन जाईल, पॉवर A. जी ची पॉवर इथं B आहे, तर LMT. पहा काय, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ॲक्सेलरेशन आहे म्हणजे ॲक्सेलरेशनची डायमेन्शन काय आहे, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर, दॅट इज 1 0 -2 आणि याची पॉवर येईल B. ओके, हे झाल्या सर्वांच्या डायमेन्शन्स. आता आपल्याला काय पुट करायचं आहे, तर ह्या ज्या डायमेन्शन्स आपण काढल्या त्या सर्वच्या सर्व डायमेन्शन्स यामध्ये पुट करा, या इक्वेशनमध्ये पुट करा. पुट द व्हॅल्यूज ऑफ डायमेन्शन इन इक्वेशन 1. पुट द values
व्हॅल्यूज ऑफ डायमेन्शन्स इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सर्वच्या सर्व डायमेन्शनच्या व्हॅल्यूज पुट करा. काय मिळेल आता पहा, एल एम टी. बघा केअरफुली लक्ष द्या, हे एक प्रॉब्लेम्स असं म्हणायला हरकत नाही. एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, त्यानंतर तुम्हाला याच्या समोरचे 2 प्रॉब्लेम हे होमवर्कसाठी आहेत, त्यामुळे केअरफुली लक्ष द्या आणि एकदम इझी असा, हार्ड काहीच नाही आहे. एल एम टी, टी इक्वल्स टू के इंटू एल पॉवर ए इंटू जी पॉवर बी. तर इथं आपल्याला आता टी इज इक्वल्स टू टी म्हणजेच टाइम, टाइमची डायमेन्शन टाकायची आहे. काय आहे टाइमची डायमेन्शन? 0 0 1. ओके, इक्वल्स टू काय आहे? के. के ची डायमेन्शन निघते का? नाही, तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, त्यानंतर लेंथची डायमेन्शन, आता मी डायरेक्टली लिहितो लेंथची डायमेन्शन इथं एल एम टी. बघा सांगितलं तुम्हाला, अशी जर का असेल डायमेन्शन असेल आणि त्याचे पॉवर ए असेल तर या ए नी या 1 ला काय होते? मल्टिप्लाय होते. ए इंटू 1 ए, ए इंटू 0 0, अगेन ए इंटू 0 0. ओके, ही झाली लेंथची. त्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची काय होऊन जाईल? एल एम टी. बघा लक्ष द्या केअरफुली. बी इंटू 1 बी, बी इंटू 0 0, बी इंटू -2 टाइम्स बी. काय झालाय? -2 टाइम्स बी. केअरफुली लक्ष द्या, बी इंटू -2 इज -2 टाइम्स बी. ओके, हे इक्वेशन तुमच्याकडे आता आलेलं आहे. ठीक आहे, झालं इक्वेशन सॉल्व्ह करून. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? याच्या समोर लक्ष द्या. आता समोर काय करायचं आहे? आता हा तर एकदम इझी पार्ट आहे. याच्या समोर आता काय करायचं आहे? तर LHS आणि RHS, ही आहे LHS आणि ही आहे RHS. तर या LHS आणि RHS मध्ये ओके ठीक आहे, आणखी तुम्हाला एक थोडंसं यालाही आपण सॉल्व्ह करून घेऊ. यालाही काय करू आपण? सॉल्व्ह करून घेऊ. कसं सॉल्व्ह करसाल? ठीक आहे, हे आणखी एक स्टेप सॉल्व्ह होते. के इन ब्रॅकेट एल एम टी. कसं सॉल्व्ह होईल? एल पॉवर ए इंटू एल पॉवर बी. आता ज्या वेळेला 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे या 2 डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन होते, त्यावेळेला याची पॉवर आणि याची पॉवर या दोघांचे काय होते? ॲडिशन. तर ते करायचं आपल्याला. ए प्लस बी, एल पॉवर ए एल पॉवर ए प्लस बी. 0 प्लस 0 0, 0 प्लस -2b -2b. ओके, आलं? ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता हे स्टेप तुमच्या लक्षात आली. L0 M0 T1. आता याच्यासमोर काय करायचं आहे? तर याच्यासमोर एकदम इझी, फक्त या बाजूची पॉवर, या LHS साईडचा एल त्याची पॉवर आणि RHS साईडचा एल त्याची पॉवर, या दोघांच्या पॉवरला इक्वेट करायचं आहे. या दोघांच्या पॉवरला काय करायचं आहे? इक्वेट करायचं आहे. इक्वेट म्हणजे काय? इक्वल, त्यांना कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर करायचं आहे, मग कसं म्हणसाल? देअरफॉर फ्रॉम अबव इक्वेशन, देअरफॉर फ्रॉम अबव इक्वेशन. सपोज करा हे इक्वेशन नंबर 2 आहे. देअरफॉर फ्रॉम अबव इक्वेशन काय मिळेल? 0 इज इक्वल्स टू ए प्लस बी. 0 इज इक्वल्स टू ए प्लस बी. याची पॉवर आणि याची पॉवर या दोघांना काय केलं आपण? कम्पेअर केलं. 0 इज इक्वल्स टू ए प्लस बी. ओके, अँड किंवा समोरचं असेल तर आता m ची पॉवर आणि m ची पॉवर हे काय? 0, म्हणजे ते 0च येणार आहे. 0 इक्वल्स टू 0 0च येणार आहे, त्याची आपल्याला गरज नाही. t ची पॉवर 1 आणि t ची पॉवर -2b. तर इथे काय होऊन जाईल? 1 इज इक्वल्स टू -2 टाइम्स b. 1 इज इक्वल्स टू -2 टाइम्स b. ओके, झालं. मग आता पहा बरं, 1 इज इक्वल्स टू -2 टाइम्स b, यावरनं आपण b ची व्हॅल्यू काढू शकतो का? हो, काढू शकतो. देअरफॉर b इज इक्वल्स टू, या 2 ला इकडे पाठवा, मायनस साईनला इकडे पाठवा, -1/2. काय निघाली b ची व्हॅल्यू? पहा, -1/2. ओके, b ची व्हॅल्यू निघाली -1/2. आता ही b ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळून जाईल? a ची व्हॅल्यू मिळून जाईल. काय येईल a ची व्हॅल्यू? पहा, पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर 0 इज इक्वल्स टू a प्लस -1/2 म्हणजेच काय होऊन जाईल? 0 इक्वल्स टू a -1/2. 0 इक्वल्स टू a -1/2 म्हणजेच काय होऊन जाईल? a इज इक्वल्स टू 1/2. a इज इक्वल्स टू 1/2. बघा आता a ची व्हॅल्यू पण मिळाली आणि b ची व्हॅल्यू पण मिळाली. गॉट इट? आता काय करायचं? झालं आपला आता इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता हे जे a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे, पुट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b इन इक्वेशन नंबर 1.
put the values of a and b in equation 1. Put the values of a and b in equation 1. पहा आता इक्वेशन 1 काय आहे, therefore इक्वेशन 1 implies इक्वेशन 1 काय मिळेल मग तुम्हाला, इक्वेशन 1 काय आहे, t इज इक्वल्स टू k l पॉवर, t इज इक्वल्स टू k l पॉवर काय आहे, a ची व्हॅल्यू किती निघाली 1/2 इंटू g पॉवर, g ची पॉवर काय आहे b ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केली -1/2. ओके, हाच आपला फॉर्म्युला, फक्त आता याला वेगळे व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला. पहा मग काय येईल, आता काय येईल मग, देअरफॉर t इज इक्वल्स टू, लक्ष द्या, देअरफॉर t इज इक्वल्स टू k तर आहेच, एक स्टेप आणखी वाढवून देतो, l पॉवर 1/2 डिवायडेड बाय या g पॉवर -1/2 ला आपण डिवायडेशन मध्ये नेलं तर g ची पॉवर काय होऊन जाईल प्लस, g ची पॉवर 1/2 प्लस, डिवायडेशन मध्ये नेलं म्हणून प्लसचं काय झालं मायनस झालं. ओके, मग आता याच्या समोर काय होऊन जाईल पहा बरं, मी याला असं लिहू शकतो का रे, t इज इक्वल्स टू k इंटू अंडर रूट ऑफ l अपॉन g असं लिहू शकतो आपण त्याला. यस, l ची पॉवर 1/2 आहे म्हणजेच काय आहे, l चा स्क्वेअर रूट आहे. l ची पॉवर 1/2 आहे म्हणजेच काय आहे, l चा स्क्वेअर रूट आहे. जसं की आपण अंडर रूट ऑफ 2 लिहा किंवा 2 ची पॉवर 1/2 लिहा, दोघांचंही आन्सर कसं येतं, सेम येतं. तशाच प्रकारे इथं l ची पॉवर 1/2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट l आहे, आणि इथं g ची पॉवर 1/2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट g आहे, आणि त्याला दोघांना काय केलं मी कंबाईन मध्ये लिहिलं. बघा बरं आता इथं काय तयार झालं, एक रिलेशन तयार झालं की जे रिलेशन कोणत्या कोणत्या क्वांटिटी रिलेट आहेत त्या रिलेशन मध्ये t पण आहे, l पण आहे आणि g पण आहे. सो दिस इज द फॉर्म्युला, हा झाला आपला फॉर्म्युला तयार. मग आता राहिला प्रश्न k चा, तर k आहे कॉन्स्टंट, त्याचे डायमेन्शन निघत नाही, त्यामुळे आपण डायमेन्शन्स काढून त्याला सॉल्व करू शकत नाही. बट एक्सपेरिमेंटली the value of k is equals to 2 pi. But experimentally the value of k is equals to 2 pi. ज्यावेळेला आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्यावेळेला k ची व्हॅल्यू ही किती निघते, म्हणजे बेसिकली टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा टॉपिक आपल्याला ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे, त्यामध्ये आपण डिटेल मध्ये शिकू. त्यावेळेला हा 2 पाय पण त्यामध्ये येईल. तर k ची व्हॅल्यू किती असते, इथं 2 पाय असते. देअरफॉर t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ l अपॉन g. t is equals to 2 pi under root of l upon g. This is the required expression. हे होतं तुमचं रिक्वायर्ड एक्सप्रेशन. बघा, आणि ज्या वेळेला तुम्ही ऑसिलेशन मध्ये टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम शिकसाल त्यावेळेला हाच फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे तिथं. आणि हाच फॉर्म्युला, दिस इज द करेक्ट फॉर्म्युला विच इज अगेन डिराईव्ह बाय युजिंग दिस डायमेन्शनल अनालिसिस. हेन्स दिस इज द यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. व्हॉट यूज? विच यूज टू डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. बघा, यामध्ये 3 फिजिकल क्वांटिटी आहे, एक आहे टाइम, एक आहे एल आणि एक आहे जी. हे एकमेकांवर डिपेंड आहेत आणि ते डिपेंडन्सी आहेत, त्याच्यावर डिपेंड आहेत म्हणून आपण ते एक फॉर्म्युला, एक प्रॉब्लेम आपल्याला दिलं, त्या प्रॉब्लेमला आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केला आणि हा एक फॉर्म्युला तयार केला. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. आणि अगेन पॉईंट नोट करायसारखा कोणता, की हे एक्सप्रेशन तर आहे, करेक्ट आहे. हे एक्सप्रेशन आपण कशाच्या सहाय्याने कॅल्क्युलेट केलं, तर हे एक्सप्रेशन आपण डायमेन्शन्सचा वापर करून, डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून सॉल्व्ह केलं, म्हणून दिस इज द यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. बघा, एकदम इझी असं आहे आणि खूप लवकर कमी वेळेत होऊन जातं, सॉल्व्ह होऊन जातं. स्टेप बाय स्टेप त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. आता अशाच टाईपचं आणखी वेगळं इक्वेशन, 2 इक्वेशन आहेत, ते मी तुम्हाला होमवर्क देतो. ते होमवर्क दिल्यानंतर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बघा, थोडंसं रिकॉल परत करतो. सिंपल, यामध्ये कोणत्या कोणत्या पॉईंटवर लक्ष द्यायचं आहे, काय काय करायचं. तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेम मध्ये क्लिअरली दिलेलं असेल की एक क्वांटिटी ही कोणत्या तरी वेगळ्या 2-3 क्वांटिटीजवर डिपेंड आहे. जसं की इथं टाइम पिरियड हा कोणाकोणावर डिपेंड होता, लेंथवर आणि जीवर. मग टाइम पिरियड कोणाकोणावर डिपेंड आहे, लेंथवर आहे आणि जीवर आहे. बघा, याचे लिमिटेशन्स काय, डायमेन्शनल अनालिसिसचे लिमिटेशन्स आपल्याला समोर घ्यायचे. जोपर्यंत आपल्याला डिपेंडन्सी माहीत नसेल
जोपर्यंत आपल्याला डिपेंडन्सी माहीत नसेल तोपर्यंत आपण डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे डायमेन्शन्सचा वापर करून एखादा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही. बघा काय म्हणतोय, जोपर्यंत आपल्याला डिपेंडन्सी माहीत नसेल, म्हणजेच एखादी फिजिकल क्वांटिटी ही किती फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड आहे हे जर का आपल्याला माहीत नाहीये तर आपण डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करून फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही. मग टू डिराईव्ह द फॉर्म्युला बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस देअर शुड बी द डिपेंडन्सी नोन. डिपेंडन्सी आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल. जसं की इथं टाइम पिरियड हा डिपेंड आहे लेंथ आणि जीवर. ओके, लेंथ आणि जीवर हा टाइम पिरियड डिपेंड हे आपण केलं. ठीक आहे, मग आता काय केलं समोर आपण, लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे, जी ही फिजिकल क्वांटिटी आहे, टी ही फिजिकल क्वांटिटी आहे. या सर्वांच्या डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत. हां, त्याआधी ही जे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे याच्या जागी आपण काय घेतला, एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला, के. कोणताही घेऊ शकता, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला, के. त्यानंतर हे इक्वेशन आपल्याकडे तयार झालं. काय केलं आपण, 1, 2 आणि 3 याच्या डायमेन्शन्स लिहून घेतल्या आणि त्या डायमेन्शन या इक्वेशन मध्ये पुट केल्या. टी ची डायमेन्शन आधी इक्वल टू के, त्यानंतर एल पॉवर ए ची डायमेन्शन आणि एल पॉवर बी ची डायमेन्शन हे आपण इथं टाकली आणि याला कंप्लीट सॉल्व्ह केला. सॉल्व्ह केल्यानंतर काय लक्षात आलं, एल एम टी या बाजूनी आहे, एल एम टी या बाजूनी आहे. आपण काय केलं, या एल ची पॉवर आणि या एल ची पॉवर या दोघांच्या पॉवरला इक्वेट केलं, त्याला कम्पेअर केलं. 0 इक्वल्स टू ए प्लस बी. नंतर या एम ची पॉवर या एम ची पॉवर 0 इक्वल्स टू 0 काय होणार आहे, 0च. नेक्स्ट टी ची पॉवर 1 आणि टी ची पॉवर -2. मग काय केलं, 1 इक्वल्स टू -2b. 1 इक्वल्स टू -2b आणि यावरून आपल्याला असं लक्षात आलं की बी ची व्हॅल्यू निघते -1/2. ही व्हॅल्यू यात पुट केली, ए ची व्हॅल्यू काढली 1/2. हे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये केलेलं आहे. ओके, ए ची व्हॅल्यू काढली, बी ची व्हॅल्यू काढली, अगेन त्या ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू यामध्ये पुट केली. ती पुट केल्यानंतर त्याला समोर सॉल्व्ह केलं, तुम्हाला एक फॉर्म्युला मिळाला. तो फॉर्म्युला टी इक्वल्स टू के इंटू √(L/g) आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म करून के ची व्हॅल्यू किती असते, 2π. सो दिस इज द रिक्वायर्ड फॉर्म्युला विच इज कॅल्क्युलेट बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. ओके, ठीक आहे. आता याच्या समोरचे जे 2 प्रॉब्लेम्स आहेत ते मी देतो तुम्हाला होमवर्क. ओके, बघा हे जे तुम्हाला दिसत आहेत हे आहेत तुमचे आजचे होमवर्क. काय काय, सेकंड आणि थर्ड. बघा एकदम इझी आहे. काय म्हणतोय, डिराइव्ह द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. कशाचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे, कायनेटिक एनर्जीचा. ऑलरेडी तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो, हाफ टाइम्स एम इंटू व्ही स्क्वेअर. हा आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, तुम्हाला माहिती आहे. ओके, हाच फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे बाय युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. मग इथं पॉवर काय होईल, हाफ हा काय कॉन्स्टंट. म्हणजे इथं या प्रॉब्लेममध्ये जे के ची व्हॅल्यू होती, जशी इथं 2 पाहिली तिथं इथं के ची व्हॅल्यू काय असते, हाफ. म्हणजे हाफ तर येऊनच जाईल. म्हणजे तुम्हाला के इज इक्वल्स टू समथिंग कॉन्स्टंट इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर हा प्रूफ करायचा आहे. ओके, तर पहा, डिराइव्ह द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मास एम अँड व्हेलॉसिटी व्ही. काय काय आहे, मास एम आहे आणि व्हेलॉसिटी व्ही आहे. म्हणजे इथे इक्वेशन काय तयार होऊन जाईल, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल इज डिपेंड्स ऑन, कोणाकोणावर डिपेंड आहे, मास एम आणि व्हेलॉसिटी व्ही वर डिपेंड आहे. ओके, आता एम ची पॉवर किती, व्ही ची पॉवर किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे याच्या समोर काय होऊन जाईल, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू प्रोपोर्शनॅलिटी साइनच्या जागी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के आणि एम पॉवर ए आणि व्ही पॉवर बी. झालं इक्वेशन तयार. आता याच इक्वेशनला काय करायचं आपल्याला, याच इक्वेशनला जशी की हे डायमेन्शन लिहिले होते तसे इक्वेशनची डायमेन्शन लिहायची, त्यामध्ये डायमेन्शनच्या व्हॅल्यूज पुट करायच्या, त्याला सॉल्व्ह करायचं. ज्या वेळेला अशी टर्म येईल त्यावेळेला या बाजूचे LMT आणि या बाजूच्या LMT करस्पॉन्डिंग फंडामेंटल युनिट्सला काय करायचं, कम्पेअर करायचं. हा एल कम्पेअर करायचं, त्यावरनं एकाची व्हॅल्यू काढायची, ए ची किंवा बी ची व्हॅल्यू निघेल, त्यापैकी एकाची व्हॅल्यू माहिती पडली की दुसऱ्याची व्हॅल्यू निघेल. ओके, अशा प्रकारे याला सॉल्व्ह करायचं. जसं आधीचं सॉल्व्ह केलं तसंच, एकदम इझी आहे. ठीक आहे, हे झालं फर्स्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे, assume that the speed v of a sound in air depends upon. बघा आता assume that म्हणजे काय, समजा स्पीड v of sound in air is depends on. v म्हणजेच काय, स्पीड म्हणजेच velocity is depends on कोणाची, स्पीड ऑफ साऊंड जो आपण बोलतो साऊंडची स्पीड, हे डिपेंड आहे कोणाकोणावर, प्रेशर p, डिपेंड्स ऑन प्रेशर p and density rho. डिपेंड्स ऑन प्रेशर P अँड डेन्सिटी रो. दिस इज सिम्बॉल रो, याला काय म्हटलं तर रो. हा आहे सिम्बॉल रो, कशाला डिनोट करायसाठी यूज होतो, डेन्सिटीला, डेन्सिटी रो
of air. Then by using dimensional analysis obtain an expression for speed of sound. झालं, इक्वेशन तुमच्याकडे तयार झालं. काय येईल मग इथं v इज इक्वल्स टू k p पॉवर a रो पॉवर b. बस झालं इक्वेशन तयार. समोर या वेळी तुम्हाला त्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आलं लक्षात कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, एकदम इझी आहे. हे आहे तुमच्यासाठी आजचे होमवर्क, 2nd नंबर आणि 3rd नंबर. समजलं सर्वांना काय आहे हे होमवर्क? तुम्हाला लवकरात लवकर मला शेअर करून पाठवायचे आहेत. ओके, ठीक आहे. बघा, व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आणि ते होमवर्क मला शेअर करायचे. ठीक आहे मग. ओके, तर आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता याच्या समोरचा एक 3rd नंबरचा यूज आहे की जो मी 3rd नंबरचा यूज कोणता? आपल्याला 3rd नंबरचा यूज जो आहे तो आपल्याला बघायचा आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. 3rd नंबरचा यूज आपल्याला बघायचा आहे नेक्स्ट लेक्चर म्हणजे की जो कोणता आहे कन्व्हर्शन फॅक्टर फाइंड आउट करायचा बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. तो आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, लवकरात लवकर तुम्हाला हे सर्व दोनही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करून मला पाठवायचे आहे आणि काही जर अडचण आली तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, थँक्यू.